यवतमाळ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळण्याच्या भावना गवळींच्या आशा मावळलेल्या आहेत। त्यामुळेच महायुतीच्या मेळाव्यामध्ये त्यांनी मेरी झाशी नहीं दूंगी असा जाहीर इशारा देत यवतमाळवरील दावा कायम ठेवलेला आहे। दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने सुद्धा याच मतदारसंघावरती दावा ठोकलाय। वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळींना स्वतःच्या उमेदवारीसाठी अशी निर्वाणीची भाषा करावी लागते। भावना गवळींना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघात सुरू आहे। भावना गवळींना यावेळी उमेदवारी मिळणार हे त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही सांगत नाहीये। त्यातच यवतमाळमधून भाजपा उमेदवार देणार अशी चर्चा सुरू झाली आहे। या अस्वस्थतेतच महायुतीचा मेळावा झाला आणि या मेळाव्यात भावना गवळींनी मेरी झाशी नहीं दूंगी असा नारा देत उमेदवारीवरील दावा कायम ठेवलाय। जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगायचं वाटतं की मेरी झाशी नहीं दूंगी। शिवसेनेतून विद्यमान मंत्री संजय राठोड यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा आहे। भाजपचाही मतदारसंघावर डोळा आहे। हे कमी की काय, आता अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनीही राज्यात एक बंजारा समाजाचा खासदार असावा अशी मागणी करून अप्रत्यक्ष दावाच ठोकलाय। आपल्या पक्षाकडे एक मागणी अशी राहील माझी की आम्ही कुठल्या एखादा मतदारसंघाचं नाही बोलत, पण महाराष्ट्रातील 48 पैकी एक तरी लोकसभेची सीट बंजारा समाजाला देण्यात यायला पाहिजे। भावना गवळींची संस्था आयकरच्या कचाट्यात सापडली आहे। 5 टर्म खासदार म्हणून निवडून आलेल्या भावनाताईंना यावेळी उमेदवारी मिळेल असं कोणीही छातीटोकपणे सांगत नाहीये। अशातच दावेदारांची संख्या वाढल्यानं भावना गवळींच्या उमेदवारीचा मार्ग खूपच खडतर झाल्याचं चित्र आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।